सांगलीत खळबळबळ. पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. सांगली महानगरपालिकामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये नुरानी मशीद परिसरातील धक्कादायक प्रकार. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांचा आंदोलनाचा इशारा. सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील नुरानी मशीद परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील नागरिकांना महापालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यात आज थेट जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. ऐन पावसाळ्यात उद्भवलेल्या या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गंभीर आजारांचा धोका, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. दूषित आणि अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे कॉलरा, टायफॉइड, कावीळ आणि स्ट्रोसारख्या जलजन्य आजारांची साथ पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या जीवाशी थेट खेळणाऱ्या या प्रकाराबाबत महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. लोकहित मंचच्या प्रमुख मागण्या. या गंभीर घटनेची दखल घेत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रशासनाला धारेवर धरत तातडीने खालील मागण्या केल्या आहेत. पाणी शुद्धीकरण करा. महापालिका प्रशासनाने त्वरित या भागातील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणी करावी आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा. दोषी पाईपलाईन दुरुस्त करा. दूषित पाणी नेमके कुठून मिसळत आहे याचा शोध घेऊन गळती असलेल्या किंवा सदोष पाईपलाईनची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी. प्रशासकीय जबाबदारी. नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचल्यास त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली यांचा इशारा. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तात्काळ ठोस कार्यवाही करावी. अन्यथा लोकहित मंचच्या वतीने महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सांगलीकरांना आवाहन. सध्याची परिस्थिती पाहता नुरानी मशीद परिसर आणि आसपासच्या सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून आणि गाळूनच वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. सांगलीत नागरिकांच्या जीवाशी खेळ. पिण्याच्या पाण्यात निघाल्या जिवंत अळ्या. महापालिका झोपलीये का? प्रभाग 15 मधील धक्कादायक प्रकार. मनोज भिसे यांचा आंदोलनाचा इशारा. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. पहा संपूर्ण बातमी फक्त सम्यक महाराष्ट्र न्यूजवर. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.